बाबासाहेबांना आपण जलक्षेत्रातील द्रष्टा सुद्धा म्हणू शकतो. द्रष्टा त्याला म्हटलं जातं, की जो भविष्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे पावलं उचलतो. 1950-60च्या दरम्यान देशामध्ये पाणी प्रश्न एवढा तीव्र नव्हता. वेगवेगळ्या राज्यांमध्ये भांडणं नव्हते. तरी पण बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं, की भविष्यात देशामध्ये पाण्याच्या संदर्भात भांडणं होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे अशी भांडणं जर झाली, तर ती कशाप्रकारे सोडवावी याचा विचार बाबासाहेबांनी आधीपासूनच करून ठेवला होता. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन विशेष व्याख्यानमाला यामध्ये आजचे पुष्प क्रमांक आहे 1043 आणि आजचे हे 1043 पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे प्रमुख वक्ते म्हणून ज्यांना आपण प्राचारण केले आहे ते डॉक्टर दत्ता देसकर साहेब, संपादक जलसंवाद, नियतकालिक, उपाध्यक्ष पीपल्स एज्युकेशन सोसायटी, माजी प्राचार्य मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद. आणि सरांचा आजचा विषय आहे चला जलसाक्षर होऊया. आजचा विषय अतिशय खूप सुंदर आणि खूप महत्वाचा आहे. आणि पाणी हे जीवन आहे आणि ते प्रत्येक माणसाच्या जगण्यासाठी ते महत्वाचं आहे. आणि हे इतकं जरुरी आहे, पाण्याशिवाय जीवन नाही. पाणी म्हणजे माणसाला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कामासाठी पाणी हे जरुरी आहे. आणि या विषयाचे आज इतका चांगला विषय घेऊन आजचे आपल्याला जे आदरणीय डॉक्टर दत्ता देसकर साहेब आलेले आहेत त्यांच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये मी मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करते, अभिनंदन करते. आजचे जे आपले वक्ते आहेत तर त्या वक्त्यांचा परिचय आणि प्रस्तावना आदरणीय डॉक्टर दत्ता गायकवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सरांचं खर तर या संविधान जागृती देशाची प्रगती या व्याख्यानमालेत सरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि सरांचं पहिल्यांदाच म्हणजे आपल्या या संविधान जागृती देशाची प्रगती या व्याख्यानमालेवर पहिल्यांदाच ऑनलाईन व्याख्यान होत आहे. त्यामुळं खर तर एवढी मोठी व्यक्ती आपल्या या व्याख्यानमालेमध्ये ऑनलाईन बोलण्यासाठी तयार झाली आणि ते आलेले आहेत, प्रत्यक्ष प्रकट झालेले आहेत. तेव्हा सरांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं व संविधान जागृती देशाची प्रगती या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या वतीनं मी सरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो. खर तर सरांचा खूप मोठा परिचय आहे आणि तो इंटरनेटवर जवळजवळ 16 पानाचा तो सरांचा बायोडेटा मी इंटरनेटवर पाहिला. खर तर सरांचं संपूर्ण जीवन म्हणजे जल आणि जलासाठी काही म्हणजे पाण्यासाठी सर्व काही आयुष्य त्यांनी आपलं झोकून दिलेलं आहे. आणि पाणी आणि पाण्यासाठी काहीही करण्याची त्यांची अंतिम ध्येय उराशी बाळगून खरं तर डॉक्टर दत्ता देशकर आपलं संपूर्ण आयुष्य पाण्यासाठी समर्पित केलं आहे. आणि पाण्यासाठीच आपलं जीवन जगणारे डॉक्टर देशकर सरांनी पाणी क्षेत्रावर म्हणजे खूप मोठं त्यांचं योगदान आहे. त्यांचा मूळचा PhDचा अभ्यासच खरं तर पाणी क्षेत्रावरचा आहे. त्यांचा PhDचा थेसिस खरं तर ज्यावेळी ते PhD करत होते त्यावेळी चेंजेस इन रेनफॉल पॅटर्न अँड इट्स इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ फार्मर्स, म्हणजे शेतकऱ्यांच्या म्हणजे पावसावर अवलंबून असणारं त्यांचा म्हणजे पर्यावरणामध्ये होणारे बदल आणि पाऊसमानामध्ये ऋतुमानात होणारे बदल आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती असं त्याच्यावर त्याचा परिणाम कसा होतो याच्यावर खरं तर सरांचं PhDचा स्वतंत्रपणे अभ्यास आणि त्यांची स्वतंत्र मांडणी दिसून येते. परंतु सर या पाणी क्षेत्रामध्ये गेली 40 वर्ष सक्रिय आहेत आणि सक्रिय असून सरांनी आतापर्यंत पाणी आणि पाणी साक्षरता आणि पाण्याचे इतर विषय
हाताळण्यासाठी खरं तर त्यांनी स्वतंत्रपणे आपलं एक जलसंवाद नावाचं नियतकालिक ते चालवतात. ते स्वतः त्याचे संपादक आहेत. संपूर्ण लेख संकलन करणं, ते एडिट करणं आणि ते व्यवस्थित त्याची मांडणी करणं खरं तर जलसंवाद मासिकामधून सर करत असतात. तेच जलसंवाद मासिक इंग्रजीतून देखील स्वतंत्रपणे आणि स्वतंत्र आर्टिकल्स लेख घेऊन ते त्यातूनही प्रकाशित करतात. म्हणजे जलसंवाद हे मासिक मराठी आणि इंग्रजी आणि दोन्ही भाषेमध्ये खरं तर हे मासिक निघतं. जलसंवाद नावाचं जे इंग्रजी मधलं जे नियतकालिक आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रोफेशनल जर्नल म्हणून खरं तर त्याला एक स्वतंत्र दर्जा निर्माण झाला आहे. आणि आतापर्यंत सरांनी खरं तर 35च्या वर तर पाण्याचे जे वेगवेगळे पैलू आणि विषय आहेत त्या विषयावर आपलं जलसंवाद नावाचे मासिकामध्ये त्यांनी विशेषांक प्रकाशित केलेले आहेत. तर त्यांचे विषय असे आहेत: पाणी आणि महिला, पाणी आणि संस्कृती, पाणी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाण्याची गुणवत्ता, पाण्याचे दर म्हणजे जल प्रदूषण म्हणजे कचरा व्यवस्थापन, भूजल व्यवस्थापन म्हणजे पाण्याचे वितरण, प्रश्न पिण्याच्या पाण्याचा म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, स्टॉकहोम पुरस्कार विजेत्यांचा परिचय, पाण्याचे खासगीकरण, पाणी आणि अन्न सुरक्षा, नदी जोड प्रकल्प, जल पुनर्भरण, वीज आणि पाणी, कडधान्य व गळितांची धान्ये यांचे जल व्यवस्थापन, जल कार्यकर्त्यांचा परिचय, जलसाहित्य संमेलनाप्रसंगी काढलेले विशेषांक, असे कित्येक विषय खरं तर जलसंवाद या नियतकालिकातून त्यांनी आतापर्यंत संपादित केलेले आहेत. आणि पाणी प्रश्नावर त्यांचं खूप मोठं काम आहे हे खरं या जलसंवाद मासिकावरून दिसून येतं. त्यानंतर त्यांनी जलोपासना गेली 10 वर्ष स्वतंत्रपणे दिवाळी अंक त्याच्यावर काढतात. जवळजवळ 25 पाण्यावरच्या कार्यशाळा त्यांनी विविध कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे औरंगाबाद, पुणे, धुळे, नागपूर अशा महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये जाऊन त्यांनी पाण्यासंबंधीची जलसाक्षरता आणि पाण्यासंबंधीच्या प्रश्नावर कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये अनेक कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या त्यांच्या बायोडेटावरून दिसून येतं. भारतीय जलसंस्कृती मंडळाची स्थापना देखील खरं सरांनी केलेली आहे. आणि विशेष म्हणजे सर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ते उपाध्यक्ष म्हणून खरं तर ते सक्रिय आहेत. मिलिंद महाविद्यालयाचे ते प्राचार्य म्हणून बरेच वर्ष ते काम करत होते. नव्हे तर पाणी प्रश्नावर काम करण्यासाठी त्यांनी इतर जलसंवाद रेडिओ खरं तर सरांनी सुरू केला. एक स्वतंत्र युट्यूब चॅनल जलसाक्षरतेवर सरांनी सुरू केलेलं आहे. जलसंवाद नावाचं वेबसाईट खरं तर सर त्याचे संचालक व नियंत्रक आहेत आणि ते अतिशय सक्सेसफुल म्हणजे यशस्वीरित्या खरं तर ते पार पाडतात. आणि अनेक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये डॉक्टर दत्ता देशकरांनी सहभाग घेतलेला आहे. अनेक देशांना भेटी दिलेल्या आहेत. म्हणजे सरांचं आता साधारणतः 80च्या म्हणजे 80+ असं सर आहेत. परंतु सरांनी म्हणजे विज्ञानाच्या माध्यमातून आणि खरं तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या समाजाची सेवा करण्याचं काम खरं तर आतापर्यंत देशकर सरांनी केलेलं आहे. तर मला असं आवर्जून म्हणावं लागेल की आज खरं म्हणजे विज्ञान निष्ठेतून खरं तर समाजाचे प्रश्न सुटू शकणार नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोनासह म्हणजे त्याला धर्मनिरपेक्ष किंवा नीतिमूल्यांची सार्वजनिक जीवनामध्ये देखील प्रस्थापना महत्वाची आहे. म्हणजे शेवटी विज्ञानाला काही पर्याय आहेत. म्हणजे अन्न न मिळाल्यानं माणूस झिजून मरतो हे सांगणं विज्ञानाचं काम आहे. परंतु माणसाने जगावे की जगू नये याचं उत्तर विज्ञान देत नाही. त्याच्या म्हणजे विज्ञान रोगावर औषध सांगते, परंतु औषध वापरून रोगी दुरुस्त करावा की करू नये हे विज्ञान सांगतच नाही. म्हणजे विज्ञानाचा मानवी जीवनाला उपयोग असतो. वैज्ञानिक सत्य समजून घेऊनच विचार करावा लागतो. पण जीवन काय जगावे, कसे असावे याच्या दिशा खरं तर विज्ञान दाखवू शकत नाही. त्याचं उत्तर हे खरं तत्वज्ञानामध्ये आपल्याला शोधावं लागतं. म्हणून आपण काय करतो, हे जगावं कसं याच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर आपण संस्कृतीच्या कुटीरामध्ये शोधत असतो. म्हणजे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानामध्ये आपण शोधत असतो. भगवान बुद्धाच्या करुणेच्या तत्वज्ञानामध्ये खरं तर आपण जगायचं कशासाठी या प्रश्नाचं उत्तर आपण खरं तर सांगत असतो. तर सर या पाणी प्रश्नावर, कारण पाणी हा खूप मोठा ज्वलंत आणि राष्ट्रीय प्रश्न आहे आणि पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे.
पाणी ही एक नैसर्गिक संसाधन म्हणून देखील आता पुढे आलेलं आहे. परंतु म्हणून पाण्यावर प्रत्येकाचा हक्क आहे. म्हणून ते पाणी हे प्रत्येक नागरिकाला, देशातल्या प्रत्येक माणसाला, म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पाणी हे कसं पोचता येईल आणि त्या माणसाचा देखील पाण्यावर अधिकार आहे. म्हणून पाणी प्रश्नावर खूप मोठी चळवळ खरंच सरांनी उभी केलेली आहे. तर मी अधिक बोलणार नाही. सरांचं संविधान जागृती देशाची प्रगती या व्याख्यानमालेच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सरांना खरं तर मी विनंती करतो की आपण सर याच्यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद सर. खूप छान प्रस्तावना केलेली आहे. तत्पूर्वी मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करते की कोणीही आपला माईक किंवा व्हिडिओ चालू करू नये. जर काय बोलायचे असेल तर आपला हँड राईज करणे, त्यांना बोलण्याची संधी मिळेलच. आणि प्रमुख वक्त्यांनी यानंतर मी प्रमुख वक्त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. जय भीम, जय संविधान. नमस्कार मित्रांनो. पाणी प्रश्नावर मला भाषण देण्यासाठी श्रीयुत गायकवाड यांनी निवडलं, यात मी धन्यता मानतो आणि त्यांचे आभार मानतो. मी थोडक्यात एका मिनिटात माझा परिचय करून देतो. माझं नाव डॉक्टर दत्ता गणेश देशकर. मी एक निवृत्त प्राचार्य आहे. औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स या संस्थेमध्ये मी 35 वर्ष प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. 1960 साली या संस्थेमध्ये मी रुजू झालो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी या संस्थेशी निगडीत आहे. आता 1960 पासून तर 2025 म्हणजे किती वर्षाचा कालखंड झाला हे आपण समजू शकता. जवळपास 60-65 वर्ष माझा पीपल्स एज्युकेशन सोसायटीशी संबंध आहे. मी सुरुवातीला प्राध्यापक होतो, नंतर प्राचार्य झालो, नंतर गव्हर्निंग बॉडी मेंबर झालो आणि सध्या सोसायटीचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे. ज्यावेळेस मी बाबासाहेबांबद्दल विचार करतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतं की हा माणूस असा आहे की ज्याला किमान 2 तरी राष्ट्रभूषण पुरस्कार मिळाले पाहिजेत, भारतरत्न पुरस्कार मिळाले पाहिजेत. एक तर पुरस्कार त्यांना मिळालेलाच आहे, पण दुसरा पुरस्कार जो आहे तो पाण्यासंबंधी त्यांनी जे काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना मिळायला हवा. पाण्याबद्दल त्यांचं काम इतक्या विविध स्वरूपाचं आहे की त्याच्यासाठी एक स्वतंत्र ग्रंथ तयार होईल असं मला वाटतं. बाबासाहेबांना आपण जलक्षेत्रातील द्रष्टा सुद्धा म्हणू शकतो. द्रष्टा त्याला म्हटलं जातं की जो भविष्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे पावलं उचलतो. 1950-60च्या दरम्यान देशामध्ये पाणी प्रश्न एवढा तीव्र नव्हता, वेगवेगळ्या राज्यांमध्ये भांडणं नव्हते. तरी पण बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं की भविष्यात देशामध्ये पाण्याच्या संदर्भात भांडणं होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अशी भांडणं जर झाली तर ती कशा प्रकारे सोडवावी याचा विचार बाबासाहेबांनी आधीपासूनच करून ठेवला होता. त्यांचा जो वॉटर डिस्प्यूट ऍक्ट जो आहे तो फार प्रसिद्ध आहे. मला असं वाटतं त्या ऍक्टची सुरुवात बाबासाहेबांच्या मनात भगवान बुद्धाचं जे चरित्र आहे त्या चरित्रापासून झाली असावी. त्याचं कारण असं आहे की बुद्धाने सुद्धा पाणी प्रश्नासाठी खूप विचार केला होता आणि त्या विचारातूनच ते गौतम बुद्ध झालेत आणि त्यामुळे त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अशा प्रकारचे क्लेश समाजाला सहन करावे लागू नयेत म्हणून त्यांनी पाणी प्रश्नाचं भवितव्य ओळखून वॉटर डिस्प्यूट ऍक्ट तयार केला की ज्याच्यातून कोणत्याही प्रकारचे भविष्यात प्रश्न निर्माण होणार नाहीत. राज्यात सलोखा निर्माण होईल. प्रश्न निर्माण झाला तर लवाद अपॉइंट केलं जाऊ शकतं आणि त्या लवादाद्वारे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. प्रश्न हे भांडण करून सुटत नसतात, युद्ध करून प्रश्न सुटत नसतात, तर सलोख्यानी विचार करून ते प्रश्न सोडवले जाऊ शकतात. आणि तो विचार करून बाबासाहेबांनी अशा प्रकारची तरतूद देशामध्ये आधीपासूनच करून ठेवलेली आहे. पाणी ही समाजाची मालमत्ता आहे, ही कोणत्याही एका माणसाची नाही. हे बाबासाहेबांनी आधीच ओळखलं होतं आणि त्यामुळे एक समान धागा निर्माण व्हावा म्हणून बाबासाहेबांनी जो 14 तळ्याचा सत्याग्रह केला त्यावेळेस लोकांना दाखवून दिलं की पाण्याची मालकी
ही व्यक्तिगत नसून सामूहिक आहे. देशामध्ये पाण्याचा अभ्यास करण्यासाठी खूप संस्था अस्तित्वात आहेत. पण या संस्थांमध्ये एक प्रकारचं सामंजस्य राहावं म्हणून देशामध्ये एक अशा प्रकारची संस्था असावी की ज्या संस्थेद्वारे पाण्याचं संचलन संपूर्ण देशासाठी केलं जावं अशी बाबासाहेबांची इच्छा होती. आणि त्यामुळे त्यांनी सेंट्रल वॉटर कमिशन नावाची जी संस्था आहे तिची पायाभरणी केली आणि आज देशामधलं सगळं पाण्याचं कार्य या सेंट्रल वॉटर कमिशनद्वारे पार पाडलं जातं. अशा प्रकारे बाबासाहेबांनी पाण्याच्या संबंधात एक मोठा उपक्रम तयार केला. त्यात सांगायची गोष्ट अशी की पाणी हा निव्वळ सिंचनासाठी वापरणारा भाग नसून त्याद्वारे वीज निर्माण केली जाऊ शकते आणि त्यामुळे बहुविध सिंचन प्रकल्प स्थापन करण्याचा प्रयत्न सुद्धा बाबासाहेबांनी केलेला आहे. ज्याला आपण दामोदर व्हॅली प्रोजेक्ट म्हणतो, हा भारतामध्ये सुरू करण्यासाठी बाबासाहेबांनी खूपच पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या विचाराचंच फळ आज आहे. आणि आज देशात जे वेगवेगळी धरणं निर्माण झालेली आहेत त्या धरणाचं उगमस्थान त्या दामोदर व्हॅली प्रोजेक्टमध्ये आहे असं मला वाटतं. अशा बाबासाहेबांना नमन करून मी माझं भाषण सुरू करतो. मित्रांनो, पाणी प्रश्नाकडे आपण बघण्याचं ठरवलं तर 3 महत्वाच्या विषयांवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पहिला मुद्दा जो आहे तो पाण्याचं संवर्धन, पाणी कसं वाढवलं जाऊ शकेल याबद्दलचा विचार. दुसरा विचार जो आहे तो पाण्याचं व्यवस्थापन. आज आपल्या देशामध्ये व्यवस्थापनाच्या बाबतीत फारच मोठी कमतरता दिसते. पाणी आहे पण चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन नाही. शहरामध्ये महानगरपालिका आहे पण ती पाण्याचं चांगल्या प्रकारे वितरण करत नाही. शेतीसाठी पाणी उपलब्ध आहे पण ते चांगल्या प्रकारे वाटल्या जाऊ शकत नाही. असे अनेक प्रश्न या व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. आणि तिसरा प्रश्न जो आहे महत्वाचा तो आहे पाण्याची गुणवत्ता. आपल्याला माहित असेल की होणाऱ्या विकारांपैकी 90% विकार हे पाण्याशी निगडीत आहेत. डॉक्टरला तुम्ही विचारलं की विकार का निर्माण होतात तर डॉक्टर तुम्हाला सांगेल की 90% विकार हे पाण्याशी निगडीत आहेत. अशा प्रकारे पाण्याकडे पाहण्याचे हे 3 महत्वाचे दृष्टिकोन आहेत: जलसंवर्धन, जल व्यवस्थापन आणि पाण्याची गुणवत्ता. या तिन्ही बाजूनी आपण या प्रश्नाचा थोडक्यामध्ये विचार करूया. वेळेची मर्यादा असल्यामुळे मी स्वतःला काही बंधन घालून घेतो आणि त्या बंधनात मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आपण जलसंवर्धन म्हणजे काय बघूया. जगामध्ये पाण्याचा पुरवठा स्थिर आहे. तो वाढवलाही जाऊ शकत नाही आणि कमीही होऊ शकत नाही. फक्त त्याची रूपं जी आहेत ती वेगवेगळी असतात. कधी ते पाण्याच्या स्वरूपात असते, कधी ते वाफेच्या स्वरूपात असते, कधी ते बर्फाच्या स्वरूपात असते किंवा कधी कधी ते हवेतील दमटपणामध्ये सुद्धा असते किंवा दलदलीमध्ये सुद्धा पाणी असलेलं दिसतं. अशा विविध रूपात पाणी जरी असलं तरी जगामधला पाण्याचा पुरवठा हा स्थिर आहे. तो कोणीही बदलू शकत नाही. मग जर असं असेल तर जलसंवर्धन म्हणजे नक्की काय हो? जलसंवर्धन म्हणजे आपल्याशी निगडीत असलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे पुरवठा करता येईल काय याबद्दल विचार करणे. एक गोष्ट लक्षात घ्या की जगामध्ये जेवढं पाणी उपलब्ध आहे ते 2 भागामध्ये वाटलं जातं. एक म्हणजे पिण्यायोग्य पाणी आणि दुसरं म्हणजे पिण्याला अयोग्य पाणी. याचं वाटप बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की 97% पाणी हे समुद्रातलं पाणी आहे, खारं पाणी आहे की जे पिण्यासाठी अयोग्य आहे. फक्त 3% पाणी असं आहे की ज्या पाण्याचा मानवाला उपयोग होऊ शकतो. या 3% आपल्याला विचार करायचा आहे. पण मित्रांनो, हे 3% सुद्धा 2 भागात विभाजित आहे. पहिला विभाग म्हणजे बर्फाच्या स्वरूपातलं पाणी, ज्याला हिमनग म्हणतात. हिमालयावरचं पाणी, अंटार्क्टिक महासागरातलं पाणी, नंतर आर्क्टिक महासागरातलं पाणी, पर्वतांवरचं पाणी, हे सगळं बर्फाच्या स्वरूपात आहे. आणि दुसरं म्हणजे जमिनीत पाणी, ज्याला आपण भूगर्भातील पाणी म्हणतो, ज्याला आपण भूजल म्हणतो. आता जे 3% आहेत त्याचे 2 वाटे पडतात. एक आहे 70% आणि दुसरा आहे 30%. 70% पाणी जे आहे हे बर्फाच्या स्वरूपात आहे आणि 30% पाणी जे आहे हे भूजलात आहे. मग तुम्ही म्हणाल आपल्या सगळी पाणी कोणतं शिल्लक उरलं? 70 अधिक 30 100. पण मित्रांनो, काळजी करू नका.
या 70 आणि 30 मध्ये हे मोगम आकडे आहेत, त्याच्यामध्ये थोडी बारीक फट आहे. ती फट किती टक्क्याची आहे माहिती आहे का तुम्हाला? ती फट 0.3% आहे. आणि हे 0.3%चं पाणीच फक्त आपल्याला उपयोगी असलेलं पाणी आहे. म्हणजे असं म्हणतात की पाणी भरपूर आहे, पण आपल्याशी निगडीत पाणी मात्र हे फक्त 0.3% आहे. याच्यावर आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. हे 3% पाणी कुठे असतं? हे नद्यांमध्ये असतं, सरोवरांमध्ये असतं, हे झऱ्यांमध्ये असतं. एवढंच पाणी फक्त आपल्याला उपलब्ध आहे आणि त्याचं आपल्याला संवर्धन करायचं आहे. हे संवर्धन करायचं म्हणजे काय करायचं? पाऊस तर नियमितपणे येतोच हो. असं एखादं वर्ष तुम्ही मला दाखवून द्या की ज्या वर्षी पाऊस आलाच नाही. कमी जास्त प्रमाणात दरवर्षी पाऊस पडतोच पडतो. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढा पाऊस पडतो तो दरवर्षी सरासरी गाठतो. असं कधी होत नाही की सरासरी गाठली नाही. 19-20 फरक असतो. कधी सरासरीपेक्षा थोडा जास्त पडतो, कधी सरासरीपेक्षा थोडा कमी पडतो, पण सरासरी मात्र गाठतोच. असं असेल तर उपलब्ध पाणी पुरवठा जो पावसाद्वारे मिळतो याचं आपल्याला चांगल्या प्रकारे जतन करायचं आहे. हे जतन कशा प्रकारे करता येईल त्याच्यासाठी मी 4 प्रकारचे मार्ग आपल्याला सांगतो. पहिला मार्ग जो आहे तो आहे गाव तिथे गावतळे. पहिला भाग गाव तिथे गावतळे. दुसरं जे आहे ते शेत तिथे शेततळे. तिसरा जो भाग आहे तो विहीर तिथे पाणी भरण. आणि चौथं म्हणजे नाल्यांवर बंधारे बांधणे. हे 4 प्रकार आहेत की ज्याद्वारे पाणी साठवलं जाऊ शकतं. मला एक गोष्ट लक्षात येत नाही की शहाण्या माणसाला हे का समजलं नाही की आपण पाण्याचं चांगल्या प्रकारे जतन करू शकतो. एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, दरवर्षीच पूर येतो. पूर आला म्हणजे नद्या ओसंडून वाहतात. ओसंडून वाहिल्यानंतर धरणांमध्ये पाणी जमतं आणि ते विशिष्ट पातळीच्या वर गेलं म्हणजे सोडून दिलं जातं. म्हणजे धरणं पाणी अडवतात, पण पाणी पूर्णपणे अडवलं जात नाही. पूर्णपणे पाणी अडवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन विचार करावा लागेल. तो विचार असा आहे ज्याला म्हणतात मूलस्थानी जलसंधारण. ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्याच ठिकाणी त्याला अडवणे. इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे, कॅच द रेन व्हेअर इट फॉल्स. जिथे पाऊस पडतो तिथेच त्याला पकडून ठेवा. प्रत्येक शेतामध्ये पाऊस पडतो, प्रत्येक ग्रामपंचायतीत पाऊस पडतो, प्रत्येक गावात पाऊस पडतो. इतकं असून सुद्धा हे पाणी समाजाला पुरत का नाही? याचं कारण असं आहे की त्याचं आपण चांगल्या प्रकारे संवर्धन करत नाही. चांगल्या प्रकारे संवर्धन करायचं असेल त्यासाठी एक चांगला मार्ग आहे. प्रत्येक गावानी पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावं आणि ही त्याच्यासाठी फार सोपी गोष्ट आहे हो. गावामध्ये विविध नाले वाहत असतात. कोणतंही गाव घ्या तुम्हाला नाले दिसतातच दिसतात. या नाल्यांमध्ये काय झालेलं आहे, वर्षानुवर्षे गाळ जमा झालेला आहे. वर्षानुवर्षे दोन्ही बाजूंनी नाल्यांवर आक्रमण झालेलं आहे आणि त्या नफ्यामुळे नाले हे उथळ झालेले आहेत आणि अरुंद झालेले आहेत. या नाल्यांचं रुंदीकरण करा, या नाल्यांचं खोलीकरण करा, म्हणजे त्याद्वारे या नाल्यांमध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये जमू शकेल. मग काय करायचं? माथा टू पायथा ठराविक अंतरावर त्या नाल्यांवर बंधारे बांधायचे. बंधारे बांधल्यामुळे काय होईल? वरच्या बंधाऱ्यात पहिल्यांदा पाणी अडेल. ते बंधारा भरला म्हणजे मग तो दुसऱ्या बंधारात येईल, मग तो तिसऱ्या बंधारात येईल, मग चौथ्या बंधारात येईल. म्हणजे काय झालं? पाण्याच्या पायामध्ये आपण बेड्या अटकवून टाकलेल्या आणि त्यामुळे विशिष्ट पावसाचं पाणी हे तर गावामध्येच मुरून जाईल हो. पाण्याचा एक नियम आहे, पाणी जेव्हा एका ठिकाणी साठवलं जातं त्यावेळेस वरतून हवेचं प्रेशर येतं आणि त्या प्रेशरमुळे पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि त्यामुळे हे जेव्हा पाऊस सुरू होईल त्यावेळेस बहुतांश पाणी तर जमिनीमध्येच मुरून जाईल आणि जे वाहत जाईल ते हळूहळू हळूहळू हे नाल्यांमधून पुढे जाईल. हा नाला मग मोठ्या नाल्याला मिळतो, मोठा नाला मग नदीला मिळतो. म्हणजे नदीवर पाण्याचं प्रेशर याद्वारे कमी होऊन जाईल. नदीला पाणी मिळालंच पाहिजे, पण नदीला इतकं पाणी मिळालं पाहिजे की ज्यामुळे पूर होणार नाही. आणि हे पूर येऊ नये यासाठी आपल्याजवळ ही तटबंदी आपण केलेली आहे. प्रत्येक गावाने पाणी आपल्या गावामध्ये अडवावं. त्यामुळे काय होईल? गावाचा पाणी प्रश्न सुटेल.
आणि त्याचबरोबर जे जास्तीचं पाणी आहे ते नाल्यांमधून वाहून नदीकडे जाईल. नदीमध्ये ते जेमतेम बांधापर्यंत पोहोचेल, धरणापर्यंत पोहोचेल, एवढंच फक्त पाणी नदीमध्ये जाऊ दिलं पाहिजे. म्हणजे काय झालं, जे धरणं वाहून जातात त्या धरणापर्यंत पाणी जाऊ नये यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे. आणि असे प्रयत्न खूप झालेले आहेत. मी माझंच उदाहरण सांगतो. एक दिवस मी वर्तमानपत्र वाचत होतो, त्याच्यात मला असं दिसून आलं की गुजरातने आपला पाणी प्रश्न पूर्णपणे सोडवून टाकलेला आहे. मला आश्चर्य वाटायला लागलं. गुजरातमध्ये आपल्यापेक्षा कमी पाऊस पडतो. इतकं असून सुद्धा आपल्यामध्ये जी संवर्धनता नाही ती गुजरातमध्ये कशी आली, त्यांनी कुठून आणलं पाणी? त्याच्यासाठी मी विचार केला आपण गुजरातला जाऊनच आलं पाहिजे. मी 2 मित्रांना फोन केला, त्यांना हा प्रश्न सांगितला की आपण ते पाण्यामध्ये इंटरेस्टेड होते. आम्ही 3 जणांनी एक टॅक्सी केली आणि गुजरातमध्ये गेलो. मोठ्या गावात गेलो नाही, अहमदाबादला गेलो नाही, राजकोटला गेलो नाही, खेड्यापाड्यामध्ये हिंडलो आणि जे पाहिलं ते अचंबा येण्यासारखं काम होतं. तिथे गुजरात जलधारा ट्रस्ट नावाची संस्था आहे, गुजरात जलधारा ट्रस्ट. यांनी ठरवून टाकलं की आपण गुजरातला जलसमृद्ध करायचं. कसं करायचं? त्यांनी तंत्रज्ञ नेमले आणि खूप मोठ्या प्रमाणात JCB मशीन, नंतर पोकलेन मशीन आणि डंपर्स विकत घेतले हजारोच्या संख्येने आणि पेपरमध्ये जाहिरात देऊन टाकली की कोणत्याही गावाला आमचे डंपर किंवा पोकलेन किंवा JCB पाहिजे असतील ते आमच्याकडून वापरण्यासाठी विनामूल्य घेऊन जावे. आम्ही त्याच्यासाठी कोणतंही भाडं आकारणार नाही. फक्त त्याला लागणारा जो डिझेलचा खर्च आहे तो तुम्ही करावा आणि जो ड्रायव्हर असेल त्याला झोपण्याची आणि जेवण्याची व्यवस्था तुम्ही करावी. याचा परिणाम काय झाला? गावागावांमध्ये जागृती आली. गावांमध्ये गावसभा झाल्या. त्या गावसभांमध्ये पहिला निर्णय झाला की माझी जात, माझा धर्म, माझा राजकीय पक्ष विचारात न घेता आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आणि मग गावामध्ये सगळ्यांनी नाले हुडकून काढले. एक रजिस्टरच तयार केलं. गावामधले नाले किती, त्याची लांबी किती, त्याची रुंदी किती, आणि ते रजिस्टर तयार केल्यानंतर या टेक्निशियनला बोलवण्यात आलं. त्या टेक्निशियननी सगळं समजून सांगितलं तुम्हाला नक्की काय करायचं आहे. ते गावकऱ्यांना पूर्णपणे समजलं आणि मग यंत्र आले आणि यंत्राद्वारे त्या नाल्याचं खोलीकरण झालं, रुंदीकरण झालं, सिमेंटचे बंधारे बांधले. किती सिमेंटचे बंधारे बांधावे त्यांनी? 5 लाख सिमेंटचे बंधारे बांधले. 5 लाख. आणि त्याचा परिणाम काय झालं? गावातलं पाणी गावात. या ठिकाणी भूजल पातळी ही 70-80 फुटावर गेली होती, ती वाढत वाढत आता 20 फुटावर आलेली आहे. इतकं पाणी जर गावाने निर्माण झालं तर शेतकरी वर्षातून 3 पिकं घेऊ शकतात. खरीप पीक घेऊ शकतात, रबी पीक घेऊ शकतात आणि उन्हाळी पीक घेऊ शकतात. उन्हाळी पीक गुजरातमध्ये सगळ्यात महत्वाचं पीक समजलं जातं. उन्हाळी पीक कोणतं आहे? 2 महत्वाचे पीक आहेत. एक आहे शेंगदाणा आणि दुसरा आहे गवत. जनावरांना जर तुम्ही हिरवा चारा खाऊ घातला तर जनावरं चांगल्या प्रकारे दूध देतात आणि त्यामुळे गुजरातमध्ये दूध समृद्धी इतकी झालेली आहे की त्या ठिकाणी अमूल सारखे कारखाने आले. आज अमूल हे देशातल्या सगळ्या राज्यांना दूध पुरवणारी एक जागा झालेली आहे आणि हे सगळं काम महिला करतात. महिलांद्वारे मॅनेजमेंट होतं आणि हे दूध तयार झाल्यानंतर वॅगन्स भरून गावगाव पाठवलं जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाणा. शेंगदाण्यामुळे काय तयार होतं? तेल. तुम्ही धारा नाव ऐकलं असेल. धारा हे गुजरातची जगाला दिलेली देणगी आहे. म्हणजे दूध आणि तेल याद्वारे गुजरातने जगामध्ये आपलं साम्राज्य बसवलेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला? फार मजेदार परिणाम झाला. मी शेतकऱ्यांना जेव्हा भेटलो त्या शेतकरी म्हणत होते, साहेब आम्ही अन्नाला मोताद होतो, पण आता आम्ही वर्षातून 3 पिकं घेतो आणि त्याची समृद्धी मला दिसून आली. घरोघर समृद्धी दिसून आली. एक गोष्ट सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. या शेतकऱ्यांनी कन्सल्टंट नेमलेला आहे तो. आता शेतकरी आणि कन्सल्टंट, एक कन्सल्टंटला 30-30, 40-40 हजार रुपये पगार दिला जातो. हे कन्सल्टंट गावामध्ये येतात, एक रजिस्टर ठेवायला सांगतात, त्या रजिस्टरमध्ये सगळी नोंद घेतली जाते काय काय करायचं आणि तो कन्सल्टंट सांगतो मी 15 दिवसांनी पुन्हा येणार आहे, तोपर्यंत सगळे कामं तुम्ही करा. अशा प्रकारे त्या कन्सल्टंटचा, यंत्राचा मॅक्झिमम फायदा घेणारं गुजरात हे राज्य ठरलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची समृद्धी निर्माण झाली.
आपल्याकडे काय परिस्थिती आहे? शेजारचा शेतकरी हा माझा मित्र कधीच नसतो, तो शत्रू असतो. आपसात इतकी भांडणं असतात शेतकऱ्यांची की सगळे मिळून एकत्र येतील. त्यात पुन्हा तू मराठा, तू कोण अमुक जातीचा, तू तमिळ जातीचा, आणि त्याप्रमाणे प्रत्येक गाव जाती जातीमध्ये वाटल्या गेलेला आहे. त्यांच्यामध्ये सलोखा नाही, आणि त्यामुळे गाव एकत्र येणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जातीयता हा पाण्यामधला केवढा मोठा अडथळा आहे हे तुमच्या लक्षात येईल. सगळं गाव एकत्र आलं तर चुटकीसारखी प्रश्न सोडवला जाऊ शकतो, पण तो सोडवला जात नाही आपल्या राज्यामध्ये. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण विभक्त आहोत. या विभक्तीमुळे आपल्याला हे सगळं दुःख सहन करावं लागतं, आणि त्याचे परिणाम आज आपण भोगतो. मी स्वतः एक फार महत्वाचं काम केलं मित्रांनो, मला सांगायला आवडेल. पुणे जिल्ह्यामध्ये पिंगोरी नावाचं एक गाव आहे. त्या पिंगोरीमधले 3 तरुण मला भेटायला आले आणि ते म्हणाले, सर तुम्ही पाण्याच्या क्षेत्राचं काम करता, आमच्या गावाला याल का, आमचा पाणी प्रश्न सोडवाल का? म्हटलं आनंदाने. मी त्या गावामध्ये गेलो, त्या गावाचा पूर्ण अभ्यास केला, आणि मला लक्षात आलं की गावात एक फार चांगल्या प्रकारचा नाला आहे. मी त्यांना म्हटलं, मित्रांनो या नाल्यामध्ये आपल्याला पाणी जमवायचं आहे, आणि पाणी जमवायचं असेल तर हा नाला खोल झाला पाहिजे, हा नाला रुंद झाला पाहिजे, आणि या नाल्यावर बंधारा बांधला गेला पाहिजे. मी त्या गावकऱ्यांना विनंती केली की तुम्ही गावकरी मिळून मला किती आर्थिक मदत करू शकता. त्यांनी 5-10 मिनिटं विचार केला आणि म्हटले, सर आम्ही 50,000 रुपये तुम्हाला देऊ इच्छितो. जे 50,000 गावकऱ्यांनी दिले. मी एका रोटरी क्लबचा सदस्य आहे. माझ्या रोटरी क्लबच्या तर्फे मी त्यांना 50,000चं प्रॉमिस दिलं. माझा आणखी एक मित्र बरोबर होता, तो दुसऱ्या रोटरी क्लबचा सभासद होता, त्यांनी 50,000 कबूल केले. म्हणजे 5 मिनिटात गावामध्ये किती रक्कम झाली? 1.5 लाख रुपये. ही रक्कम आम्ही एकत्र घेऊन रोटरी इंटरनॅशनलला अर्ज केला की आम्हाला आर्थिक मदत करा. त्यांच्याकडून आम्हाला 2 लाख रुपये मिळाले. किती पैसे जमा झाले? एका महिन्यात आमच्याजवळ 3.5 लाख रुपये जमा झाले. ते 3.5 लाख रुपये वापरून आम्ही त्या नाल्याचं रुंदीकरण केलं, खोलीकरण केलं, बंधारा बांधला, आणि जूनची वाट पाहत बसलो. जून मध्ये जोरदार पाऊस आला, तो नाला पूर्णपणे भरला. किलोमीटर आफ्टर किलोमीटर त्या नाल्यामध्ये पाणी जमा झालं, आणि त्याचा परिणाम काय झाला? 15 ते 20 दिवसामध्ये त्या गावामध्ये केवढ्या विहिरी आहेत त्या विहिरींमध्ये पाणी उतरायला लागलं, आणि अशी एक वेळ आली की त्या विहिरी तुडुंब भरायला लागल्या. म्हणजे ज्या विहिरी कोरड्या ठक होत्या त्या पाण्याने समृद्ध झाल्या. त्याचा परिणाम काय झाला मित्रांनो? मोठा मजेदार परिणाम झाला. पूर्वी जी जुनी पिकं घेत होते शेतकरी, त्यांनी आता नवीन पिकं घ्यायला सुरुवात केली. त्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घ्यायला सुरुवात केली. पुण्यासारखं बाजार जवळ असताना भाजीपाला कशा प्रकारे खपेल अशी त्यांची कल्पना होती. मोठ्या प्रमाणात भाजीपाला तयार झाला. हा भाजीपाला जेव्हा विकला जाईना ते पुन्हा आमच्याकडे आले की सर याच्यातून काही मार्ग आहे का? म्हटलं आहे मार्ग. पुण्याला अमानोरा कॉम्प्लेक्स नावाचं एक मोठं कॉम्प्लेक्स आहे, आणि औंध नावाचा एक भाग आहे. या 2 ठिकाणी आम्ही त्यांना दुकानं उघडून दिले. त्या दुकानामध्ये रोज सकाळी हा भाजीपाला येतो. सकाळी येतो 7:30-8च्या सुमारला, संध्याकाळी 4 पर्यंत पूर्ण दुकान रिकामं होऊन जातं. इतक्या मोठ्या प्रमाणात भाजीपाला त्या ठिकाणी विकला जातो. त्याच्यातून त्या गावाला समृद्धी आली आहे, आणि आज ते गाव समृद्ध झालेलं आहे. त्या गावामध्ये पाऊस किती पडतो विचार करा. त्या गावामध्ये फक्त 250 मिलीमीटर पाऊस पडतो. 250 मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा ते गाव जलसमृद्ध झालेलं आहे. आजूबाजूला सगळी गावं ओसाड, पण तुम्हाला हिरवळ पाहिजे असेल तर ती या गावात असलेली दिसते. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाने हा प्रयोग केला तर असे प्रयोग तर जगामध्ये हजारो होऊ शकतात की ज्यामुळे आपण पाणी प्रश्नावर मात करू शकतो. हे आपल्याला जलसंवर्धन करणं आवश्यक आहे. यासाठी मी मलेशियाचं उदाहरण देऊ इच्छितो. मलेशियामध्ये काय झालं, सिंगापूरचं उदाहरण देऊ इच्छितो. या सिंगापूरमध्ये स्वतःचं पाणी नाही, ते मलेशियाकडून पाणी विकत घेतात. सिंगापूरमध्ये पाऊसच जास्त पडत नाही. डोंगर नाहीत म्हणून नद्या नाहीत म्हणून पाणी वाहणं नाही, आणि त्यामुळे या देशात पाणीच नाही. पण या देशाने सिंगापूरकडून मलेशियाकडून मोठ्या प्रमाणात पाणी विकत घेतलं. पण हळूहळू मलेशिया डेव्हलप व्हायला लागला, त्यांना पाण्याची गरज निर्माण झाली. त्यांनी एक दिवस डिक्लेअर केलं की मित्रांनो आम्ही तुम्हाला आता पाणी देऊ शकत नाही, तुमच्या पाण्याची तुम्ही व्यवस्था करा. व्यवस्था करायची म्हणजे काय करायचं?
सिंगापूर शहराने खूप विचार केला आणि एक त्यांनी सोन्यासारखा मार्ग शोधून काढला, ज्याला आपण सांडपाणी म्हणतो. या सांडपाण्याचं शुद्धीकरण प्रत्येक गावामध्ये सांडपाणी असतं हो. मी जेव्हा पाणी वापरतो त्यात मी वापरलेल्या पाण्याचा 90% पाण्याचं रूपांतरण हे सांडपाण्यात होत असतं. मी माझी व्याख्याच करून टाकलेली आहे. मी कोण आहे? मी चांगल्या पाण्याचं सांडपाण्यात रूपांतर करणारं यंत्र आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मी सांडपाणी निर्माण करत असतो. हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं, त्यांनी सगळं सांडपाणी जमा केलं. बाथरूम मधलं पाणी, संडासातलं पाणी, नाल्यांमधून वाहणारं पाणी, आणि या पाण्याला इतकं शुद्ध केलं की ते पिण्यायोग्य बनवलं. त्यांनी 44 चाचण्या शोधून काढल्या. त्या पाण्याला लावल्या जातात आणि जेव्हा या 44 चाचण्या पूर्ण होतात त्यावेळेस ते पाणी पूर्ण शुद्ध होतं, पिण्यायोग्य बनतं. त्याला ते न्यू वॉटर असं म्हणतात. हे न्यू वॉटर पेयजल आहे. पण समजा तुम्हाला तुमच्या टेबलावर एक ग्लास आणून ठेवला आणि तुम्हाला सांगितलं, साहेब पाणी प्या. नाही, कुठलं पाणी आहे माहिती आहे का तुम्हाला? हे तुमच्या संडासातलं पाणी आहे. तुम्ही प्याल का ते पाणी? तुम्हाला ओकारी होईल. तिथे सुद्धा तसंच घडलं. लोकांनी हे पाणी वापरायला नकार दिला, पण सरकार नामोहरम झालं नाही. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती देणं सुरू केलं. देशाचा पंतप्रधान स्वतः टीव्हीवर यायला लागला, मी न्यू वॉटर पितो, मला काहीच झालं नाही. आणि लोकांच्या लक्षात आलं, अरे हा न्यू वॉटर पिऊन सुद्धा याला काहीच झालेलं नाही. याचा अर्थ असा, हे पाणी पिण्यायोग्य आहे. देशातल्या पाण्याची 40% गरज ही या पाण्यातून पूर्ण केली जाते. पुण्याचं उदाहरण घ्या तुम्ही. पुण्यामध्ये जेवढं सांडपाणी निर्माण होतं ना, त्याच्यात पुणे जिल्ह्याची गरज पूर्ण भागू शकते, इतकं सांडपाणी आपण निर्माण करतो. दुर्दैवाने आपलं सांडपाण्याच्या संदर्भात काहीही काम झालेलं नाही. आपल्या देशात सांडपाण्यावर ट्रीटमेंट सुद्धा केली जात नाही हो. पुण्यासारख्या प्रगत शहरामध्ये फक्त 40% पाण्यावर शुद्धता केली जाते आणि बाकीचं सगळं पाणी जसंच्या तसं नदीमध्ये सोडलं जातं. ती नदी वाहत कुठे जाते? तिकडे सोलापूरमध्ये जाते. त्या ठिकाणी मोठं सरोवर आहे, त्या ठिकाणी ते पाणी जाते आणि सोलापूरकर कोणतं पाणी पितात? ते पाणी पितात की जे आपण अस्वच्छ केलेलं आहे. आणि त्यामुळे तिथे रोगराईचं प्रमाण जास्त आहे. तिथे अभ्यास झाला त्या पाण्याचा, त्या पाण्यावर लक्षात आलं की हे पाणी अशुद्ध पाणी आहे. अशुद्ध पाण्यामुळे खूप विकार होतात. सिंगापूर जर करू शकते तर आपण का नाही? आपल्यामध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. ही इच्छाशक्ती एकदा जागृत झाली तर आपण कुठे जाऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त इच्छाशक्ती हवी. आपली क्रिकेट टीम तुम्हाला माहित आहे, कधी काही दरवेळेस हारून परत यायची, पण त्यांची इच्छाशक्ती जागृत झाल्यानंतर आज कोणती मॅच खेळतात आणि जिंकून येतात. त्यामुळे आपलं मनोधैर्य, मनोबल, इच्छाशक्ती जर आपण वाढवू शकलो तर पाणी प्रश्न आपण कायमचा सोडवू शकतो. हा पाण्यासंदर्भाचा पहिला विचार झाला, ज्याला आपण जलसंवर्धन म्हणू शकतो. ते कसं केलं जाऊ शकतं? नद्यामध्ये अडथळे टाका, नाल्यांमध्ये अडथळे टाका, नंतर विहिरीमध्ये पुनर्भरण करा. आपल्या देशात कित्येक विहिरी येत होत्या, त्याचं पुनर्भरणच झालं नाही. प्रत्येक शेतामध्ये शेततळ निर्माण झालं पाहिजे. तुमच्या शेतामध्ये तेवढा पाऊस पडतो जेवढा तुमच्या शेताला पुरू शकतो, पण तुम्ही त्याला वाहून जाऊ देता आणि वाहून गेल्यानंतर मग बोंबलत बसता की आमच्याजवळ पाणी नाही म्हणून. तुमचं पाणी तुमच्याजवळ आहे. तुझे आहे तुझं पाशी. मी एक छोटीशी पुस्तिका लिहिली आहे मित्रांनो, तुझे आहे तुझपाशी नावाची. आपल्याला हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअपवर मी ती तुम्हाला पाठवू शकतो. तुमचा व्हॉट्सअप नंबर मला पाठवा, त्या व्हॉट्सअपवर मी पुस्तिका तुम्हाला पाठवू शकतो. चांगल्या प्रकारे 25-30 पानामध्ये मी वर्णन केलेलं आहे पाणी समृद्ध कसं बनायचं. दुसरा जो भाग आहे तो जलव्यवस्थापनाचा. व्यवस्थापनामध्ये आपण कमी पडतो. आपल्या देशाकडे बघा, रेल्वेमध्ये अव्यवस्था, रोड ट्रान्सपोर्टमध्ये अव्यवस्था, सरकारी यंत्रणेमध्ये अव्यवस्था, प्रत्येकच क्षेत्रात अव्यवस्था दिसते हो. याचं कारण असं आहे की व्यवस्थापनाची जी तत्व आहे ती तत्व आपण या वेगवेगळ्या विषयांना लागू देत नाही. आपल्या देशामध्ये व्यवस्थापनावर एवढे मोठे अभ्यासक्रम चालू आहेत. MBA होतात, DBM होतात, MBA, MMA होतात, एवढे सगळे व्यवस्थापन कोर्सेस आहेत. हे सगळे व्यवस्थापन जातात कुठे?
हे सगळे व्यवस्थापक मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात. बरेचसे व्यवस्थापक तर परदेशात चालले जातात. या व्यवस्थापकांना आपण शिकवून देशासाठी तयार केलेलं आहे. ते आपल्याला सेवा न देता 100 ठिकाणी हिंडत राहतात आणि शेवटी नुकसान आपलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थापन महत्वाचं आहे. शिक्षण क्षेत्राचं उदाहरण घ्या. परीक्षा वेळेवर होत नाही. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो ना, 15 जूनला शाळा सुरू व्हायची म्हणजे व्हायची. आज 15 जूनला कोणची शाळा सुरू होते तुम्ही विचाराल की? व्यवस्थापनच नाही. आपण व्यवस्थापनामध्ये गती मिळवली पाहिजे की ज्यामुळे आपण पाण्याचं योग्य प्रकारे वाटप केलं पाहिजे. पाणी वापर संस्था नावाचा एक प्रकार आपल्या देशामध्ये सुरू झालेला आहे. या पाणी वापर संस्थांचे खरे शत्रू कोण आहेत माहिती आहे का? मोठे जमीनदार. त्यांना पाण्यावरचा हक्क सोडायचा नसतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना बाबासाहेबांबद्दल, पाण्यावरचा हक्क. त्यांना असं वाटतं की पाणी माझं आहे आणि त्यामुळे ते पाणी वापरून टाकतात आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला पाणी मिळत नाही. आणि त्यामुळे व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचं तत्व जे आहे, समन्यायी पाणी वाटप. याच्यावर बाबासाहेबांनी खूप अभ्यास केलेला आहे. पाणी वाटप समन्यायी कसं झालं पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या पाण्याचा हक्क मिळालाच पाहिजे. माझ्या हक्काचं पाणी मला मिळालंच पाहिजे. हे केव्हा होऊ शकते? जर व्यवस्थापन चांगलं असेल तर. आज पुण्यासारख्या शहरामध्ये पाणी उपलब्ध आहे हो, पण ते पाणी योग्य प्रकारे न वापरल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची तूट भासते. कित्येक भाग असे आहेत पुण्यातले जिथे पाणीच मिळत नाही. औरंगाबाद सारखं शहर इथे आठवड्यातून एकदा पाणी येते हो. त्याचं कारण काय? पाणी नाही का? पाणी आहे, पण त्याचं योग्य प्रकारे वितरण होत नाही, व्यवस्थापन होत नाही, म्हणून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न जो आहे तो पाण्याची गुणवत्ता. आपण जे पाणी पितो ते शुद्ध आहे याची हमी काय? एक बॉटल माझ्यासमोर आणून ठेवली आणि मला विचारलं हे पाणी शुद्ध आहे का? मला प्रश्न पडतो याचं उत्तर देण्यासाठी, हे खरंच शुद्ध आहे का? ज्यावेळेस त्या पाण्याची चाचणी केली जाते त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की तेही पाणी जे मी विकत घेतो 15 रुपयाला 20 रुपये बाटली, ते सुद्धा शुद्ध नसतं. मी ज्या 44 टेस्टचा तुम्हाला उदाहरण म्हणून दिलं सिंगापूर मधलं, आपल्या देशामध्ये जेमतेम 10 ते 15 टेस्ट लावल्या जातात, बाकीच्या टेस्ट लावल्याच जात नाही. आणि त्यामुळे हे पाणी जे आहे हे अशुद्ध पाणी राहतं आणि अशुद्ध पाणी पोटात गेल्यामुळे असं मराठीत म्हणाय ना कोणची, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. पाणी जर शुद्ध असेल तर त्याची फळं जी आहेत ती गोमटी चांगलीच राहणार आहे. पण दुर्दैवाने आपल्याला चांगलं पाणी मिळत नाही. जे आरो नावाचं पाणी मिळतं ना, ते आरो पाणी पाण्याला इतकं शुद्ध करून टाकतं की त्याच्यातले चांगले गुण सुद्धा नष्ट करून टाकतं. खरं म्हटलं तर देशामध्ये आरोला बंदी आहे, पण सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या शहरांमध्ये हे आरो मशीन्स मोठमोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि त्या पाण्याला आपण नपुंसक करून टाकतो. त्या पाण्यामध्ये चांगले गुण असतात आणि वाईटही गुण असतात. या आरो पद्धतीमुळे चांगले गुण आणि वाईट गुण सगळेच नष्ट होतात आणि ते मृत पाणी आपण त्या ठिकाणी पिताना दिसतो. त्यामुळे पाणी शुद्ध करण्याच्या काही पद्धती आहेत की त्या पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे. तुम्हाला शेवगा भाजी माहिती आहे का? शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगामध्ये जे बी असते ते बी पाणी 100% शुद्ध करू शकते. वाळलेल्या शेंगा ज्या असतात ना त्या झाडावरून काढा, त्याच्यातले बिया काढा, त्या बियाची भुकटी करा, बारीक भुकटी, आणि ती भुकटी पाण्यामध्ये टाका, माठामध्ये टाका, काय वेळ राहू द्या, ती त्या माठातलं पाणी 100% शुद्ध झालेलं दिसतं. आपलं दुर्दैव आहे की आपल्या देशातल्या शेवग्याच्या शेंगाच्या ज्या बिया निघतात त्याच्यातून जी भुकटी तयार होते ती आपण परदेशामध्ये निर्यात करतो. आपण मात्र उपाशी. या शेंगांचा वापर जर झाला तर पाणी शुद्ध होऊ शकते. आज दुर्दैवाची गोष्ट काय माहिती आहे का? जे अशुद्ध पाणी आहे त्याच्यामध्ये एक वैगुण्य आहे, ते शुद्ध पाण्याला सुद्धा अशुद्ध करून टाकते. नदीमध्ये शुद्ध पाणी वाहतं, त्याला अशुद्ध पाणी जाऊन मिळतं आणि त्याचा परिणाम काय होतो? नदीचं पाणी अशुद्ध होऊन जातं. त्यामुळे आपले सगळे प्रयत्न हे विनाशाकडे चाललेले आहेत. नदीमध्ये पाणी शुद्ध राहिलं नाही, घरामध्ये शुद्ध पाणी येत नाही, ग्लास मधलं पाणी शुद्ध नाही, आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाणी शुद्धीकरणासाठी खूप प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी पुण्यामध्ये
एक चळवळ चालवली जाते. फार महत्वाची चळवळ आहे ती चळवळ तुम्हाला पर्यावरणीय जीवन पद्धती त्याला म्हणतात. त्या चळवळीला तिचं नावच आहे पर्यावरणीय जीवन पद्धती. आपण पर्यावरणाचा सतत नाश करत राहतो. सकाळी मी उठतो, टूथपेस्टने दात घासतो. त्याच्यामध्ये काय असतात? केमिकल्स असतात. मी चूळ भरतो, ते पाणी बेसिनमध्ये जातं, बेसिनमधलं पाणी नाल्यामध्ये जातं, नाल्यामधलं पाणी नदीमध्ये जातं. म्हणजे त्या नदीला अशुद्ध करण्यासाठी मी कारणीभूत आहे. मग मी दाढी करतो, दाढीसाठी जे साबण वापरतो ते पुन्हा बेसिनमध्ये जाते, ते पुन्हा नदीपर्यंत जाऊन पोहोचतं. मग मी आंघोळ करतो साबणाने, चांगलं घासून घासून आंघोळ करतो, आणि जितकं पाणी आहे ते संडास त्या बाथरूम मधून कुठे वाहत जाते? नदीकडे. कपडे धुतले जातात. कपड्या धुण्यासाठीचे डिटर्जंट जे आहेत ना, ते इतके केमिकल मिश्रित असतात की त्यामुळे खूपच मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाणी निर्माण होतं. आपण लाकूड जाळतो, ती राख जी असते ती सुद्धा पाण्यामध्ये जाते, त्याच्यामध्ये सुद्धा नुकसान होतं. म्हणजे नुकसान करण्यास बनारसला जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी जे प्रेत जाळतात, स्मशानभूमी सगळी नदीकाठीच आहे, आणि इतके माणसं मरतात तिथे की त्या ठिकाणी जसे भिंतीला शिड्या उभ्या करून ठेवतात ना, तशा डेड बॉडीज उभ्या करून ठेवलेल्या आहेत. त्या अर्धवट जाळतात आणि उरलेल्या अर्धवट जाळलेल्या डेड बॉडीज नदीमध्ये फेकून दिल्या जातात. त्याचा परिणाम काय होतो? नदीमध्ये डेड बॉडी जर राहिली तर त्याच्यामुळे नदीचं पाणी अशुद्ध होते. असं म्हणतात हिंदू धर्मामध्ये, काय की अर्धवट जळलेलं प्रेत नदीमध्ये टाकलं तर त्या माणसाला मोक्ष मिळतो. अरे त्या माणसाला मिळालो मोक्ष, त्याच्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही, पण आम्हाला नरक मिळतो त्याचं काय? एखाद्या माणसाला नरक मोक्ष मिळत असेल त्याच्यासाठी 1,00,000 लोकांनी काय नरकात जायचं काय? त्यामुळे अशा प्रकारच्या सगळ्या पर्यावरणाला हानी करणाऱ्या गोष्टी आपण दूर करू शकलो तर आपल्याला शुद्ध पेयजल मिळू शकेल. जमिनीतलं पाणी शुद्ध असते, पण माणूस इतका नालायक आहे की त्या जमिनीतलं पाणी सुद्धा आपण आज रसायनयुक्त करून टाकलेलं आहे. आपण हे अशुद्ध पाणी जे जमा करतो ते पाझरून जमिनीमध्ये जाते, आणि जमिनीमध्ये शुद्ध पाणी असते त्याला पाझर मिळतो. भूपृष्ठावरचं पाणी शुद्ध करता येते हो, पण भूजल आपल्याला शुद्ध करता येत नाही, ती यंत्रणाच आपल्याजवळ नाहीये, आणि त्यामुळे ते एकदा अशुद्ध झालं की अशुद्धच राहते, ते शुद्ध करता येत नाही. त्यामुळे आपल्याला पाणी प्रश्नाच्या संदर्भात या 3 प्रश्नांवर मारा करायचा आहे. पाण्याचं संवर्धन केलं पाहिजे, पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे, आणि पाण्याची गुणवत्ता टिकून ठेवली पाहिजे. ही त्रिसूत्री आपण जर पाळली तरच आपण एक दर्जेदार नागरिक आहोत असं म्हणता येईल. अदरवाईज आपण नालायक नागरिक आहोत असं म्हणण्याची पाळी आपल्यावर आल्याशिवाय राहणार. त्यामुळे माझा आपल्याला आज संदेश आहे की त्रिसूत्री निर्माण करण्यासाठी जी जी मदत लागेल ती आपण प्रत्येकाने केली तरच आपण पाणी प्रश्नातून बाहेर येऊ शकू. आणि पाणी प्रश्न सोडवणे खरं म्हणलं तर सोपं आहे, पण आपण ते आणखी कठीण करून ठेवलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण माझे विचार शांतपणे ऐकले त्याबद्दल मी आपले आभार मानतो, आणि मी आता विराम घेतो. धन्यवाद. अतिशय सुंदर सर, खूपच छान आपलं आजचं प्रवचन झालं. जलसंवर्धन या विषयावर आपण अनेक पैलूंवर प्रकाश टाकला, आणि अतिशय सुंदर आपण त्या प्रत्येक पाण्याचं महत्व सांगितलेलं आहे. त्याबद्दल खरं म्हटलं तर मीच तुमचे आभार मानायला पाहिजे, कारण तुम्ही मला ही बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. सर, आपल्यासारखे खरंच अभ्यासू आणि विद्वान आम्हाला फार गरज आहे, आणि अतिशय सुंदर आजचं प्रवचन झालं. असंच वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करत जा. आम्हाला सगळ्यांनी मंत्रमुग्ध होऊन आपलं हे प्रवचन ऐकलं. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सुंदर सर, खूपच छान आपलं आजचं प्रवचन झालं. जलसंवर्धन या विषयावर आपण अनेक पैलूंवर प्रकाश टाकला, आणि अतिशय सुंदर आपण त्या प्रत्येक पाण्याचं महत्व सांगितलेलं आहे. त्याबद्दल खरं म्हटलं तर मीच तुमचे आभार मानायला पाहिजे, कारण तुम्ही मला ही बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. सर, आपल्यासारखे खरंच अभ्यासू आणि विद्वान आम्हाला फार गरज आहे, आणि अतिशय सुंदर आजचं प्रवचन झालं.
असंच वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करत जा. आम्हाला जरूर. सगळ्यांनी मुक्त होऊन आपलं हे प्रवचन ऐकलं. खूप खूप धन्यवाद सर.